सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे यांनी मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला. विरोध केल्यानं मारहाणी केली. अत्याचारानंतर मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी पळाले. त्यानंतर तिने विवस्त्र अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं. दरम्यान ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सांगलीच्या ईश्वरपूर इथे 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8वीमध्ये शिक्षण घेते. पीडिता आईसमवेत ईश्वरपूरमध्ये राहण्यास आहे. मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे यांनी पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळ नाक्यावर बोलावून घेतलं. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुळजापूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेलं. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणी करण्यात आली. अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं. यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीनं कपडे दिले. याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं. तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मराठी न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.